नमस्कार, मी मधुरा। महाराष्ट्र दुष्काळाच्या झळांमध्ये होरपळतोय। विहिरीतून पाणी काढताना मृत्यू, शेतकऱ्याची आत्महत्या, जनावरे दगावली अशा बातम्या रोजच येतात। या बातम्या निश्चितच निराशा आणणाऱ्या, आसपास सगळंच वाईट घडते असं वाटायला लावणाऱ्या। पण ह्या दुष्काळाच्या अंधारात तेवणाऱ्या काही पणत्याही आहेत। ह्या पणत्याच आपल्याला पुढचा मार्ग दाखवणार आहेत। पुढील अर्धा तास आपण ह्या दुष्काळातही आपली उमेद वाढवणाऱ्या बातम्या बघणार आहोत। दुष्काळातले झरे ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात। भंडारा जिल्ह्यातील मादेड गावात पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागलेला नाही। त्याला कारणही तसंच आहे। उन्हाळ्यात हे गाव सुजलाम सुफलाम कसं याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट बघूयात। हंडाभर पाण्यासाठी महाराष्ट्रात नागरिकांना वणवण फिरावं लागतंय। याची झळ पशुपक्ष्यांनाही बसते। तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यातली परिस्थिती काही वेगळी नाही। असं असलं तरी या जिल्ह्यातल्या एका गावात मात्र पाणी टंचाईची झळ बसलेली नाही। लाखांदूर तालुक्यातल्या मांदेड गावानं पाण्याचं नियोजन करत पाण्याची पातळी वाढवली आहे। शेतीसाठी आणि पिण्यासाठी 24 तास शुद्ध पाणी या गावात उपलब्ध आहे। हे शक्य झालंय ते या गावात बांधण्यात आलेल्या कृत्रिम पुनर्भरण विहिरीमुळे। पावसाचं वाहून जाणारं पाणी या पुनर्भरण विहिरीत जमा झाल्यानं पाणी थेट जमिनीच्या भूगर्भात पोहोचतं आणि त्यामुळे या भागातल्या पाण्याची पातळी वाढते। त्या विहिरीमुळे जवळपास आता आमच्या पूर्ण गावामध्ये जवळपास 100 ते 150 एकराला उन्हाळी शेती आहे। उन्हाळी धान पीक तर सध्या स्थिती चांगली आहे। उन्हाळी धान पिकाची पाणी वगैरे सध्या व्यवस्थित चालू आहे। पण विहिरीमुळे जवळपास आता 50-100% फायदा म्हणाल तरी चालेल। हो, चांगली योजना आहे ती। 2 वर्षांपूर्वी या गावामध्ये अशी परिस्थिती नव्हती। उन्हाळ्यात तर या गावातल्या गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागे। विहिरीही कोरड्या पडल्या होत्या, त्यामुळे या भागात पाणी प्रश्न बिकट बनू लागला होता। ही बाब जिल्हा प्रशासनाच्या लक्षात येताच या ठिकाणी पुनर्भरण विहिरी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला। याच्या अगोदर बराच त्रास होता। बोरवेलवर भांडणं व्हायचं, पाणी म्हणजे कमी होतं। आपल्या गावी नळ नाही, नाला नाही। आता हे शिवकालीनचे विहीर झाल्यामुळे हे आपण नळ योजनाची विहीर केला, इथं पाण्याची पातळी वाढली, त्याच्यामुळे आपल्या गावामध्ये पाणी भरपूर झालं। भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर आणि पवनी तालुक्यात तब्बल 20च्या आसपास पुनर्भरण विहिरी बांधण्यात आल्यात, तर 50 विहिरींचं काम प्रगतीपथावर आहे। या विहिरींमुळे 2 तालुक्यातील पिण्याच्या आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा। गावात कित्येक वर्ष धड पाऊस नाही, नापिकी, दुष्काळ, पाणी टंचाईच याच शब्दांशी गावाचं जवळचं नातं। पण परिस्थिती इतकी वाईट असताना ती पदर खोचून उभी राहिली आणि संपूर्ण गावाचं चित्रच बदलून टाकलं। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातलं हे कन्हेरवाडी गाव। 4,500 लोकसंख्या असलेल्या या गावाच्या सरपंच आहेत वर्षा जाधव। मराठवाड्यातल्या भीषण दुष्काळासमोर जिथे कित्येक गावांनी हात टेकले, तिथे वर्षा जाधव आणि ग्रामस्थ मात्र हिमतीनं दुष्काळाचा सामना करतायत। याचीच साक्ष देणारी ही दृश्य। गावाच्या सुरुवातीलाच दोन्ही बाजूला लावलेली झाडं तुमचं गावातल्या प्रत्येक चौकामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले। गावात प्रत्येक घरात शौचालय तर आहेच, पण शिवाय पाहुणे शौचालय वेगळं बांधण्यात आलंय। इतकंच काय तर प्रचंड उकाडा असलेल्या या परिसरात चक्क थंड आणि स्वच्छ पाण्यासाठी वॉटर एटीएमही बसवण्यात आलंय। ₹6 20 लिटर थंड पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे। यासाठी प्रत्येक कुटुंबाला एक एटीएम कार्ड देण्यात आलंय। गावात 4 बालवाड्या आहेत। 4ही बालवाड्या डिजिटल आहेत। सरपंच वर्षा जाधव आणि ग्रामस्थांनी मिळून निधी जमा केला आणि हे गाव आदर्श बनवलंय।
गावातले जे अतिक्रमण होते ते हटवली, त्याच्यामुळे जे रस्ते कंजेस्टेड होते ते मोकळे झाले. मग रस्त्याच्या कडेने दुतर्फा झाडी वगैरे लावून घेतली आम्ही आणि मग नंतर आम्ही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं पावलं उचलायला चालू केली. मग प्रथम आम्ही घर तिथं शौचालय ही योजना राबवली. 608 संडास बांधून घेतलेले आहेत आणि पाण्यासाठी वॉटर ATM चालू केलेलं आहे. ते 30 पैसे लिटर याप्रमाणे आम्ही शुद्ध आणि थंड पाणी देतोय. सरकारी योजना अनेकदा कागदावरच पाहायला मिळतात, पण BSc LLB शिक्षण पूर्ण केलेल्या सरपंच वर्षा जाधव यांनी सरकारी योजनांची अंमलबजावणी तर केलीच, शिवाय लोकसहभागालाही तितकंच महत्त्व दिलं. त्यामुळेच आज जिथे संपूर्ण मराठवाडा पाण्याच्या थेंबासाठी व्याकुळ झालाय, तिथेच या गावात महिलांच्या हातात वॉटर ATM कार्ड आहेत. पूर्वी आम्ही बाहेर जायचो, बाहेर खूप त्रास व्हायचा आम्हाला डासांचा आहे, पण आता ह्या 4 महिन्यात सरपंच झाल्यापासून आमची सुविधा फार छान झालेली आहे आणि छान झाले सगळं गावात. पण बाथरूम ते बांधून दिल्यात, पाण्याची सोय आहे, पण आता हे उन्हामुळं जरा तरी पण पाण्याचं कमीच नाही. पाणी भरपूर सोडतात असं प्यायला वापरायला. आमच्या गावात पिण्याच्या पाण्याची उत्तम योग्य सोय आहे. पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळतं, सांडपाण्याची पण व्यवस्था आहे, शौचालय आहे, घरोघरी शौचालयाचा वापर होतो, त्याच्यामुळे उघड्यावर जाण्याचा त्रास नाही. अगोदर आमच्या गावात एकदम घाण होती, सुव्यवस्था नव्हती काहीच. महिला सरपंच झाल्यापासून आमच्या गावात खूप सुधारणा झालेली आहे. पहिलं उघड्यावर बाथरूमला जायला लागत होतं, आता संडास बाथरूम झाले घरोघरी, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही. रस्ते पहिले अरुंद होते, आता चांगले झालेत, त्यामुळं काहीच अडचण नाही. आरोग्याच्या दृष्टीनं पण खूप सोय झालेली आहे. एका छोट्याशा गावातली महिला सरपंच आणि ग्रामपंचायत जर एवढा मोठा बदल घडवून आणू शकते, तर मंत्र्यांकडे असलेले अधिकार आणि निधी पाहता किती बदल घडायला हवा हे वेगळं सांगायला नको. सरकारी योजनांची अंमलबजावणी, लोकसहभाग आणि गावकऱ्यांची एकता या सगळ्यातून कन्हेरवाडी या गावाचा कायापालट झाला आणि म्हणूनच दुष्काळग्रस्त मराठवाड्यातही हे गाव आपलं आदर्श गावाची ओळख टिकवून आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, कन्हेरवाडी. यवतमाळ जिल्ह्यातील 113 वर्ष जुना ब्रिटिशकालीन अंबोना तलाव पूर्णतः आटला. त्याचा परिणाम होऊन विहिरी, बोरवेल कोरड्या ठाक पडल्यात. तलावाचं महत्त्व लक्षात घेत आता श्रमदान तसंच लोकसहभागातून अंबोना तलावाचं खोलीकरण केलं जात आहे. औदुंबर नगरी म्हणून ओळख असलेल्या उमरखेड शहरातील ब्रिटिशकालीन अंबोना तलाव परिसरासाठी आधार होता, परंतु हा समृद्ध तलाव गाळानं भरला आणि ह्यावर्षी तर तो पूर्णतः आटला. तलाव आटला की उमरखेडच्या विहिरी आणि बोरवेल देखील तळ गाठतात, त्यामुळे पाण्याचं भीषण दुर्भिक्ष निर्माण झालं. 1898 मध्ये ब्रिटिशांनी 225 एकर क्षेत्रात ह्या तलावाचं खोदकाम सुरू केलं होतं. या तलावामुळे त्यावेळी परिसरातील 1300 एकर जमीन ओलिताखाली आली होती. मात्र पुढे शासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षानं आणि निसर्गानं सुद्धा साथ न दिल्यानं तलावाच्या जलवाहिन्या बंद पडल्या. त्यात गाळ साचला आणि अखेर अंबोनाने अखेरचा श्वास घेतला. 200 एकर परिसर सपाट झाला. या संकटावर मात करण्यासाठी अंबोना तलाव कृती समितीचं गठन झालं आणि प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता समितीनं दररोज श्रमदानाचा विडा उचलला. पाहता पाहता शेकडो हात या कामी लागले. सरकारमध्ये त्या तलावाची निर्मिती झालेली आहे. तो तलाव पूर्णतः गाळला गेलेला आहे. त्या तलावामध्ये 10 ते 15 फूट पूर्ण गाळ साचलेला आहे. मागील अनेक वर्षापासून तो गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी म्हणून लोकसहभागातून आम्ही तो गाळ काढण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. सर्वांनी श्रमदानातून करून हा तलाव इंग्रजकालीन तलाव असून जवळपास या ठिकाणी 2010 नंतर कधीही गाळ काढण्यात आला नाही. त्यामुळं हा उंबरखेड शहराच्या वरच्या बाजूला असल्यामुळे या ठिकाणी जे काही पाणी पर्क्युलेट होईल ते संपूर्ण पाणी शहराचं वॉटर टेबल वाढवण्यासाठी फार कामी राहील. त्यामुळं हे कामी आम्ही प्रायव्हेटीनं काम हाती घेतलेलं आहे. श्रमदानाबरोबर उमरखेड वासियांनी वर्गणी गोळा करून हातभार लावला. प्रशासनाकडून जे झालं नाही ते लोकसहभागातून होत आहे. तलावाच्या खोलीकरणामुळे अंबोना तलावाचं वैभव तर परत येणारच, त्याशिवाय शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोतही सुधारणार आहे. उमरखेडचे काही समाजसेवक लोक आहेत, त्यांनी हे कार्य हाती घेतलेलं आहे. त्याच्यामुळे काय या तळ्याचंही बी काम होऊन राहिलं, शेतकऱ्याचं काम होऊन राहिलं. सहकार्याच्या माध्यमातून हा गाळ उपक्रम सुरू आहे. या गाळाच्या माध्यमातून शेती सुपीक होत आहे आणि सुपीक शेती होऊन एक आपल्याला या ठिकाणी भविष्यामध्ये येणाऱ्या दुष्काळावर मात करण्याचा हा एकमेव उपाय आहे.
आंबोना ह्या महाकाय तलावाच्या पुनरुज्जीवनामुळे या भागातील पाणी प्रश्न तर सोडवला जाईलच, शिवाय शेकडो एकर जमीन सिंचनाखाली येईल. श्रीकांत राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, यवतमाळ. दुष्काळाच्या दुष्टचक्रात होरपळणाऱ्या बळीराजाला पाण्यापाठोपाठ समस्या भेडसावते ती पशुखाद्याची. महागडी सरकी पेंड परवडण्याची झाली आहे, पण जनावरं तर जगवायची आहेत. सांगलीमधल्या एका शेतकऱ्यानं केलेला हा उपाय तुम्हालाही करता येतोय का? पहा. हे सांगली जिल्ह्यातल्या कुमठे गावचे शेतकरी जनार्दन पाटील. त्यांच्या गोठ्यात 4 म्हशी आहेत. मात्र दुष्काळामुळे त्यांच्या ओल्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ही टंचाई दूर कशी करायची या विवंचनेत असतानाच त्यांनी कुठून तरी हायड्रोफोनिक तंत्राबद्दल ऐकलं. मग कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याची पूर्ण माहिती मिळवली आणि आपल्या गोठ्यात हा प्रयोग केला. आता त्यांच्या पशुधनाची अन्नाची ददात कायमची मिटली आहे. सरकी पेंड वाचले, फॅट वाढले, त्यामुळं दुधाचं सुद्धा प्रमाण वाढलं आणि जनावर जे सरकी पेंडमुळे जी गाभण जायला दमवत होती ते आता दमवत नाहीत आणि जनावर सगळी गाभण राहायला चांगली सुदृढ झालेली आहे. हा हायड्रोफोनिक प्रकल्प नेमका कसा असतो बघूयात. हा प्रकल्प जनावरांच्या गोठ्याला लागूनच 10 बाय 10 एवढ्या कमी जागेत उभा करता येतो. यासाठी PVC पाईप वापरून रॅक तयार केली जाते. प्रत्येक कप्प्यात ड्रीप इरिगेशनच्या मदतीनं पाणी सोडण्याची सोय करण्यात येते. 4 जनावरांच्या चाऱ्यासाठी 80 छोटे क्रेट वापरण्यात येतात. मका किंवा गहू बादलीत मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवला जातो. तो दुसऱ्या दिवशी पोत्यामध्ये भिजवायचा. तिसऱ्या दिवशी तो भिजवलेला मका किंवा गहू सर्व क्रेट्समध्ये पसरवून ठेवायचा. पहिल्या दिवशी ठेवलेल्या क्रेटमध्ये 8व्या दिवशी फुटभर गवत उगवतं. त्यामुळे पेरलेल्या धान्याच्या तब्बल 8 पट जास्त ओला चारा गोठ्याजवळच तयार होतो. 7 दिवसांचे 7 क्रेट तयार ठेवल्यास याचं एक सायकलच तयार होतं आणि जनावरांना रोज ताजा ओला चारा खायला मिळतो. ऑटो स्विच असलेल्या ठिबक सिंचनामुळे दररोज केवळ 70 लिटर पाणी लागतं. 4 जनावरांसाठी हायड्रोफोनिक प्रकल्प उभारण्याचा खर्च अंदाजे 23,000 रुपये आहे. याला सरकारची 6,000ची सबसिडी देखील मिळते. अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये ओला चारा मिळणं शेतकऱ्याला फार कठीण जाते. मग त्यामुळं कमी पाण्यात, कमी जागेत आणि कमी वेळेत हा चारा शेतकऱ्याला उपलब्ध या तंत्रज्ञानामुळे होत आहे. हा चारा सकस आणि पौष्टिक असतोच, पण तो गुरंढोरं आवडीनं खातात असा अनुभव आहे. जनावरांच्या दुधाची गुणवत्ताही ओल्या चाऱ्यामुळे वाढते. केवळ 12 रुपये किलोनं मिळणारा मका घेतला तर 25 रुपयांची पेंड घेण्याचीही गरज नाही. दुष्काळाच्या दुष्टचक्रात राज्यातला शेतकरी अडकलाय. आपलं पशुधन जगवायचं कसं असा प्रश्न त्याला पडलाय. अत्यंत कमी खर्चात हा प्रकल्प उभारून हा प्रश्न कायमचा संपवणं आता शक्य आहे. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. दुष्काळामुळे महाराष्ट्रात पाणी प्रश्न गंभीर बनलाय. लातूरला रेल्वेनं पाणी पुरवण्याची वेळ सरकारवर आली आहे. मात्र पावसाळ्यात केवळ घराच्या छतावर पडणारं पाणी जर तुम्ही साठवून ठेवलं तर वर्षभर पिण्याच्या पाण्याची चिंता दूर होते. तुमचा विश्वास नसेल तर वसईत राहणाऱ्या या मरचाडो कुटुंबानं यशस्वी केलेला हा प्रयोगच पहा. वसईच्या पाली गावात राहणारे हे आहेत फेलिक्स मचार्डो. आज भर उन्हाळ्यातही मचार्डो यांच्या घरी पिण्यासाठी पावसाचं पाणी वापरलं जात आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना, पण मचार्डो यांनी ही किमया करून दाखवली आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळं हे शक्य झालंय. मचार्डो यांच्याकडं बोरवेल आहे, मात्र खाडीमुळं बोरवेलचं पाणी खारट आहे. ते पिण्यायोग्य नाही. ही समस्या सोडवण्याकरता मचार्डो यांनी पावसाळ्यात घराच्या कौलावर पडणारं पाणी पाईपच्या सहाय्यानं अंगणातल्या टाक्यांमध्ये साठवायला सुरुवात केली. जवळपास 8 ते 10 हजार लिटर पाणी ते दरवर्षी जमा करतात आणि वर्षभर याच पाण्याचा वापर केला जातो. आम्हाला वर्षभर पुरते, ऑगस्टपर्यंत पुरतो आणि त्याच्यानंतर ते ऑगस्टच्या जूनला जर दुसरी पिपं खाली झालेली असतात ती साफसफाई करून भरपूर पाणी पडायला लागला आणि कौलं साफ धुतल्यानंतर पाणी घेतो. पावसाळा सुरू झाला की पहिल्या 8-10 दिवसात घराच्या कौलांची साफसफाई केल्यावर मचार्डो पाणी साठवणीला सुरुवात करतात. पाणी जमा करताना ते कॉटनच्या कापडानं गाळून घेतात आणि त्यानंतर पाण्याच्या टाक्या सील करतात. या टाक्या सावलीत ठेवल्या जातात.
अवघ्या 10 ते 15 दिवसात मचारडो हे पाणी साठवतात. पण त्यासाठी मुसळधार पावसाची आवश्यकता असते. कधी कधी तर मचारडो यांना रात्रभर पावसाची वाट पाहत जागावं लागतं. मचारडो कुटुंबियांना आता या पाण्याची चांगलीच सवय झाली आहे. रात्री 12 वाजता जर पाऊस सुरुवात झाला तरी पण उठून यावं लागतं पाणी भरायला. जर पावसाचा ठिकाणा नाही, 2 दिवस पडतो आणि 8 दिवस गायब होतो आणि तो पडत्या पावसामधलाच पाणी पाहिजे. फार चांगला अनुभव आहे. म्हणजे हा पाणी आम्ही कुठे बाहेर जरी गेलो तरी एकदा आम्ही घरी कधी परततो आणि आमच्या घरचं पाणी आम्ही कधी पितो याची आम्हाला खूप म्हणजे ह्याच्यासाठी आम्ही उत्सुक असतो. आम्ही याची वाट पाहत असतो. तर कधी मी माझ्या माहेरी गेली तर तिकडचं पाणी मला त्यांनी माझी तहान कधी भागतच नाही. मी बघते कधी घरी येते आणि कधी आमच्या घरचं मी पाणी पिते. गेल्या 18 वर्षांपासून मचारडो कुटुंबीय पिण्यासाठी केवळ पावसाच्या पाण्याचा वापर करत आहेत. ग्रामीण भागातल्या जनतेनं मचारडो कुटुंबियांप्रमाणे रेन वॉटर हार्वेस्टिंगची कास धरल्यास दुष्काळी परिस्थितीत निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर सहज मात करता येईल. प्रवीण नलावडे, झी मीडिया, वसई. आपल्या सुमधुर स्वाद आणि आगळ्यावेगळ्या सुगंधामुळे आबालवृद्धांमध्ये प्रसिद्ध असलेला व्हॅनिला हे परदेशी पीक मात्र केरळच्या पावलावर पाऊल ठेवून कोकणातही आता व्हॅनिलाची लागवड सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यातल्या एका प्रगतिशील शेतकऱ्याला मिळालेल्या यशानंतर आता जिल्हा परिषदेनं देखील व्हॅनिला लागवडीसाठी पुढाकार घेतलाय. मेक्सिकोमध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. व्हॅनिलाच्या शेंगांपासून मिळणाऱ्या भुकटीला मोठी मागणी असते. भारतात केरळमध्ये व्हॅनिलाचं पीक घेतलं जातं. कोकणातलं हवामान देखील केरळसारखंच. त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठानं यावर प्रयोग केले आणि आंतरपीक म्हणून व्हॅनिला चांगला पर्याय असल्याचं दाखवून दिलं. त्याकडे बहुतांश शेतकऱ्यांनी दुर्लक्षच केलं. अपवाद श्रीवर्धन तालुक्यातल्या दिवेआगरमधल्या बाळकृष्ण बापट यांचा. इथे आपण आत्ता जवळजवळ आपल्या इथे 170 ते 180 झाडं आहेत. आत्ता आपली झाडं अजून थोडी लहान स्वरूपात आहेत तरी आपण त्याच्यापासून 7 ते 8 किलो शेंगा आणि 50 ते 60 हजार रुपये उत्पन्न एवढं मिळू शकतो. व्हॅनिलाचं परागीकरण कृत्रिमरित्या करावं लागतं. बापट आणि त्यांची पत्नी स्नेहा यांनी केरळला जाऊन व्हॅनिला लागवडीचं प्रशिक्षण घेतलं. आपल्या नारळाच्या बागेत आंतरपीक म्हणून व्हॅनिलाची लागवड केली. त्यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळतंय. आम्हाला तरी लाभ चांगला झालेला आहे. एका गुंठ्यामध्ये साधारण 100 रोपं होऊन त्याचं जाळी स्वरूपामध्ये लागवड केली जाते आणि वर्षानंतर साधारण 2 वर्षांनी त्याला फुलं यायला लागतात. पण फुलं आली तरी त्याचं पॉलिनेशन पाखरांमुळे किंवा फुलपाखरांच्या आणि पक्ष्यांच्यामुळे होत नाही. तर मॅन्युअली आपल्या माणसांनी करावं लागतं. बापट यांनी केलेल्या या प्रयोगाला आलेलं यश बघून जिल्हा परिषदेनं ही व्हॅनिला लागवडीस प्रवृत्त करण्यासाठी पुढाकार घेतलाय. इच्छुक शेतकऱ्यांना व्हॅनिलाची रोपही पुरवण्यात येणार आहेत. व्हॅनिला पिकाच्या वाढीसाठी आणि लागवड करावी म्हणून आपण जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत रोपं पुरवण्याचा कार्यक्रम यावर्षी हाती घेतलेला आहे. उत्पन्नाचा आणखीन एक स्रोत उपलब्ध करून देणारं हे पीक आहे. त्यासाठी वेगळ्या जमिनीची गरजही नाही. अशा स्थितीत कोकणी शेतकरी याला चांगला प्रतिसाद देईल अशी अपेक्षा आहे. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड. जमीन कोरडी पडलीये, बळीराजा हवालदिल झालाय. दुष्काळातले झरे ह्या कार्यक्रमात आपण आतापर्यंत काय सुरू आहे त्याची काही उदाहरणं बघितली. मात्र एक सामान्य शेतकरी म्हणून बरंच काही करता येण्यासारखं आहे. दुष्काळामुळे रब्बी आणि खरीप पीक वाया, बळीराजा उद्ध्वस्त, हजारो एकर जमीन कोरडीत, पावसाअभावी उभं पीक जळालं. या आणि अशा बातम्यांचा मारा रोजच होतोय. मात्र आता आम्ही तुम्हाला एक वेगळी बातमी दाखवतोय. या दुष्काळाचा संधी म्हणून कसा उपयोग करून घेता येईल ते आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. दुष्काळामुळे बळीराजा खचलाय, शेतं उद्ध्वस्त झाली आहेत. मात्र या काळात कोरड्या ठाक जमिनीकडे नुसतं बघत न बसता पुढच्या खरीपाच्या तयारीला लागावं असा सल्ला कृषी तज्ज्ञ देत आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या शेताचे बांध पूर्णपणे साफ करून घ्यावेत. तसंच शेतातल्या उताराच्या आडवी नांगरणी करून घ्यावी. त्यामुळे पावसाचं पाणी चऱ्यांमध्ये अडकेल आणि शेतात मुरेल. नांगरणी लवकर केली तर शेत चांगलं ऊन खाईल आणि त्याचा पोत वाढेल. मातीला ऊन मिळाल्यामुळे रोगजन्य किडींचाही नायनाट होईल. नांगरणी करण्यापूर्वी शेतात शेणखत मिसळल्यास ते मातीत चांगलं मिसळेल आणि तिचा कस वाढेल. कापसाच्या शेतात पराठ्या किंवा आधीच्या पिकाची खोडं बांधावर जाळून घ्या. पराठ्या उभ्या ठेवल्यास
त्या पुढच्या पिकाला अडचण निर्माण करू शकतात. यंदाच्या हंगामात मिश्र पीक घेण्याचा प्रयत्न करा. कडधान्याच्या पिकावर देखील जोर द्या, त्याला चांगली किंमत मिळू शकते. आंतरपीक घेता येतंय का याचा विचार करा, त्यातून उत्पन्न वाढू शकतं. आज आपल्याला शेतकरी बांधवांना भरपूर वेळ उपलब्ध आहे. खरीप हंगामात यावर्षी पावसाचे संकेत चांगले असल्यामुळे आपल्याला हा जो कालावधी आहे एप्रिल आणि मे महिना, या महिन्यामध्ये काही प्रमुख कामं या ठिकाणी जर करून घेतली तर पुढचा खरीप हंगाम आपल्याला सोयीचा आणि सुखकर जाणार आहे. यंदा चांगल्या पावसाचं भाकीत हवामान खात्यानं आणि खाजगी संस्थांनी वर्तवलंय. आत्तापासून कष्ट घेतलेत तर येत्या खरीपात न भूतो असं उत्पन्न तुम्ही तुमच्या जमिनीत घेऊ शकणार आहात. गरज आहे ती मनाला आलेली मरगळ झटकून थोडा घाम गाळण्याची. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. दुष्काळातले झरे आमच्या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.